तर मंडळी नमस्कार, स्वागत आहे तुमचं आपल्या चॅनलवर अजून एका नवीन व्हिडिओमध्ये. मी वर्षा राणी चौधरी, तुमची एक नवीन मैत्रीण आणि एक नवीन शेतकरी. तर शेतकरी कालपासून माहेरातच दंग झाली. कालपासून यात्रेला आली, ती घरचं नावच नाही अजून. तर आता झाले खाणं पिणं सगळं. चौधरी साहेबांना इथूनच डबा दिलाय आणि आता 2-4 चपात्या बांधायच्या आणि निघायचं. चपात्या बांधायच्या कशासाठी? कारण शेरू वाट बघत बसेल माझी, म्हणून त्या शेरूसाठी चपात्या द्यायच्यात. तर आता माझं बिनांगोळीचीच आहे. कपडे नव्हते आणले, मुक्कामाला राहायचा विचार नव्हता आणि जरी राहिली तरी सकाळ सकाळी जाणार होती लवकर, पण जाऊन दिलं नाही. माहेरातनं निघून देतात का काय नाही, काय कारणाने थांबवून घेतात. म्हणून मग मला जायला उशीर झाला. आता वाजले सकाळचे 10 आणि आज आजीबाई पण जाणार आहे माझी, माझ्या मम्मीची आई ही. आणि एका दादांनी, म्हणजे आमच्या गावातलेच दादा आहेत, पण ते मला म्हणत होते की मला तुमची आई आणि वडील लक्षात ओळखत असेल, मी पण लक्षात येत नाहीत माझ्या. तर ही आहे माझी आई दादा, ही आहे बघा माझी आई. तुम्ही ओळखता माझ्या आईला. आणि माझे पप्पा पण दाखवते तुम्हाला. ही माझ्या आईची आई आहे आणि पप्पा तिकडं देवळात बसलीत महादेवाच्या. तर तिकडं नाही जात व्हिडिओ बनवत, इथूनच दाखवते. तर हे आहेत माझे पप्पा. हे बघा, हे माझे पप्पा आहेत. तर जे अलीकडच्या बाजूला बसलेत ना, ते माझे पप्पा आहेत. आणि इकडं आमचं घर आहे, ते महादेवाचं मंदिर आहे. तर माझे आई वडील इथं राहतात. म्हणजे माझ्या गावातले दादा, एक माझ्या माहेरातले दादा व्हिडिओ बघतात आणि ते पुण्याला असतात. त्यांना माहीत नाही, म्हणजे आठवत नव्हतं त्यांना की मी कुणाची मुलगी, म्हणून दाखवलं. शक्यतो मी माझ्या व्हिडिओमध्ये इतर कुणाला जास्त घेत नाही, कारण सोशल मीडिया म्हणलं की बरंच काही असतं. ट्रोलिंग प्रकार असतो, कुठं नावं ठेवणं, काही नसलं तरी काहीतरी उंगल्या करणं. त्याच्यामुळं माझं आहे, मी माझे ह्याच्यावरच करत असते. मी कोणाला घेत नाही जास्त. पण आज म्हणलं आलोय माहेरात तर सगळ्यांची ओळख करून द्यावी, म्हणून थोडासा व्हिडिओचा टेक घेतला. तर चला मी आता निघते. तर मला आता निघायचं आहे, पण मी मोबाईल इथंच ठेवून जाणार आहे, कारण आपल्याला जायचं आहे परत एकदा साखरपुड्याला. आणि माझ्या एका भावाच्या मुलाचं साखरपुडा आहे. तर कुंभेज फाट्याच्या हॉलला साखरपुडा आहे तो. आणि हे सगळे येणारच आहे तिथून. आता मी घरी जाणार, तर आमच्याकडे लाईटीचे प्रॉब्लेम तुम्हाला नवीन आहेत. मी नेहमी सांगते की लाईट नसते, खूप लाईटीचे प्रॉब्लेम आहेत. तर मोबाईल इथंच चार्जिंगला लावून जाते, म्हणजे थोडा मोबाईल चार्जिंग होईल आणि नंतर मग मला दिवसभर एडिटिंगचं काम तरी करायला. मी जत्रेचे खूप सारे टेक घेतलेत, पण एडिटिंगला मला वेळ मिळाला नाही, कारण जत्रेचा दिवस म्हणजे घाईचा दिवस असतो. तर आज मोबाईलला चार्जिंग जर पुरली तर मला एडिट तरी करता येतील आणि अपलोड तरी करायला होतील. म्हणून मी मोबाईल इथंच ठेवून जाणार आहे आणि भाऊ घेऊन येतील येताना. हे सगळे तर येणारच आहेत. मम्मी तू येणार आहे साखरपुड्याला? हां, मग सगळे येणार आहेत घरचे. तर येता येता माझा मोबाईल घेऊन येतील आणि मी आता बिना मोबाईलची चालली घरी. तर चला आता साखरपुड्याच्या हॉलमध्ये गेल्यावरच भेटूया आपण. मुलीचे मामा आणि मुलाचे मामा दोन्ही मामांना विनंती आहे की आपल्याला सुपारी फोडण्यासाठी लवकर यायचं आहे. मामासाहेब, मुलीचे मामा आणि मुलाचे मामा, आपणास विनंती आहे की आपल्याला सुपारी फोडण्यासाठी लवकर यायचं आहे. तर इकडे साखरपुड्याबरोबर अजून एक कार्यक्रम होता. माझ्या एका भावाच्या मुलाचं पोलीस भरतीमध्ये सिलेक्शन झालेले, तर तो पण त्याचा पण सत्कार समारंभ होता. तर दोन्ही कार्यक्रम एकाच वेळेला होते आणि माहेरातले म्हटल्यावर तर हजेरी तर लावायलाच लागणार आहे आपल्याला, म्हणून मी गेली होती. तर मोबाईल घरी आईच्या ठेवला होता आणि मी वस्तीवर जाऊन आंघोळ वगैरे करून नंतर आली होती या हॉलमध्ये. तर हा आहे बघा माझ्या भावाचा मुलगा, म्हणजे चुलत भावाचा मुलगा आहे हा, माझा भाचा आहे. याचं पोलीस भरतीमध्ये सिलेक्शन झालेले, म्हणून ह्याचा सत्कार समारंभ होता. आणि याच्याच सख्या चुलत भावाचा साखरपुडा पण होता. तर असे 2 कार्यक्रम एकाच वेळी ठेवलेले होते.
आणि खूप काय असं खूप पाहुणेरावळे जमले नव्हते. साखरपुडा म्हणजे किती असतात जवळचे नातेवाईक, लग्नाला खूप सारे नातेवाईक असतात. साखरपुड्यासाठी जेवढे आपल्याला शक्य होतात तेवढेच नातेवाईक बोलवलेले असतात. एक 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 तुम्हाला आठवतच आहे निघायच्या टायमाला. फुटला का चार्जर? ही यो चार्जर फुटला. काय नाही बाबा. कोणी कोण फुटला कोणाकोण? अगं पडला मम्मी तो म्हणाली. झाकण निघले वाटतं. काहीतरी मागं व्यापच लागले. झाकण निघले राणी, फुटलं नाही ते. झाकण निघले त्याचं. चार्जरचं निघलं टोपण. झाकण निघले ते, झाकण बसते का नाही. आरामात बसव, आरामात नाही तर तोडतील. तुला कसं बसवायचं बसव. दोन दिवस झाले हिथंच आहे मी माहेरात. मग असून दे आता. सकाळी गेलेली परत आली अजून. आता निघाली आता. दुपारी गेलो होतो कशासाठी, साखरपुड्यासाठी. तिकडून आली, लय कडक ऊन आहे, म्हणलं बाबा नंतर जाऊया. आणि नंतर जाऊया करत करत 5 वाजून गेले. आता 6 वाजत आले असतील ना. वाजले 6 वाजले. आणि बसली मी इथंच नादी लागत. तर चला मंडळी, एवढं मोठं कुंकू फासून ठेवती बाय अजूनही. नाजूक साजूक तर लावायचं येतच नाही. असू दे राणी. अगं होय असू दे, पण सगळं कपाळावर नाकावर सांगतं की. नुसतं काय दिसत तसं. गोड दिसतं. भांडरा लावत जा. कशात पण बस बघ हर्षू. बादलीत बसली आमची हर्षू. लेकरांनी तर येड लावले. एकच लेकरू पण सगळ्या घराला येड लावले ह्या लेकरांनी. वर दिसत नाही. गेली काय पिशवी गाडीत आहे? काय पिशवी परवणी गाडीत नाही. तुझी वय? हो. तू निघाली काय लगेच आता तू पण? सावली फोन आलता त्याचा. चला ती काय आता एकदम एकदम म्हणला नाही. फक्त आजी किती वाजता येते कशी येणार आहे. आजी निघणार आहे आता. मग मी व्हिडिओ चालू असल्यावर थोडी शांतता घेत जा ग. आई म्हणजे जास्त दिवस राहिला त्या म्हणला आई आधार करून नाही म्हणजे येणार आहे आई. एकदमच 2 माणसं कमी होतील आता घरातली, आजी आणि मी. आणि उद्या अजून 3 माणसं कमी होतील. आजी पाया पडू दे मला. तर पप्पा माझे गेलेत कुस्त्या बघायला गावात. हा हा मी चल की येते की तुला सोडवायला तिथवर मी. चल की. आणि आजीला पहिला आता घालवते आणि मग जाते मी. हळूहळू तोल जाईल तिथला. तर इकडे आजी माझी निघाली आहे. मी तर सकाळपासून निघतच होती. साखरपुड्यावरून आली तसं मला जायचंय मला जायचंय मला जायचंय. सगळे लागले ओरडायला की एवढ्या उन्हाचं कुठं जाती, आता काय करणार आहे उन्हाची जाऊन. मग बस घरी थोडा वेळ. मग तिथं बसली. परत निघायचं तर भाऊ पाणीपुरी घेऊन आला. परत निघायचं तर आई बोलली अगं आता जातेच तर चहा पिऊन जागं. आणि परत निघायचं तर आजी बोलली मला आधी निघू दे. म्हणजे वरचीवर माझा दिवस मावळेपर्यंत हेच चालू होतं की आता जाते बघ जाते, आता जाते बघ जाते. आणि माझी आजी खूप दिवसांनी येते बरं का. इथंच आहे माझ्या आजीचं पण गाव. म्हणजे माझं सासर धरे, माहेर खडकेवाडी आणि माझं मामाचं गाव म्हणजे माझं आजोळ आहे ते कुंभेतचं आहे. आणि तरी पण आजी जास्त काही येत नाही, कारण आता वरचीवर कसं असते जसं जसं वय वाढेल तसं शरीर पण साथ देत नाही. आणि असं पाणी बदललं किंवा वातावरण बदललं की लगेच आजारी पडण्याचे चान्सेस जास्त असतात. त्यामुळं मग आजी जास्त कुणाच्या इकडं जात नाही. पण यात्रेला म्हणून मामांनी इकडं पाठवली होती. म्हणजे माझ्या भावाने जाऊन आणली होती. नाहीतर मामा एरवी जायचं म्हणलं ना की मामा म्हणत असतात की काय आता मध्येच तुम्हाला लय माया येते गड्या, लय माया येते तर इथं येऊन राहत जावा. कारण त्यांचं पण बरोबर आहे की एकदा तब्येत बिघडली ना की थोडीशी जरी तब्येत बिघडली ना की मग परत सोसत नाही, सहन होत नाही ह्या वयाला आता. तर निघालेली आजी. आणि आता आजी निघाली तर म्हणलं आपला मध्येच कुठं राडा घालावा म्हणून. आणि म्हणतात ना की आजी माझी मायेची सावली. तसंच बघा ना, एवढे आम्ही मोठे झालेत, एवढी आमची मुलं लग्नाला आलीत. मी जर माझ्यासारखंच माझ्या मुलीचं पण लवकर लग्न केलं असतं तर मी सुद्धा आजी झाली असती. म्हणजे 4 पिढ्या आम्ही एकत्र आलो असतो. पण या वयाला सुद्धा किती माया आणि किती तो मायेचा स्पर्श.
आणि आता या वयामध्ये सुद्धा मायले की अशा दूर जाताना डोळ्यात त्यांच्या पाणी येतं. किती अवघड गोष्ट आहे. म्हणजे मायले की हा शब्दच ऊर भरून येण्यासारखा आहे. आणि निघाली माझी आजी. आता खूप दिवसांनी गाठ पडेल आमची. तर चला मंडळी, पपईचं वानोळा आलंय. भावऱ्या घेऊन आलाय पपई मळ्यातनं. पपई लेने का और जाने का दिवस मावळायला गेला. 6 वाजून गेले. तर मंडळी 2 दिवसानंतर आपलं घर दिसत आहे व्हिडिओमध्ये. तर दिवस मावळला येता येता. आपलं घर ते आपलं घर यार. माहेर ती माहेर असतं, माहेरातनं पाय निघत नाही, पण घरी आल्यावर आपल्या घराचं फिलिंग एक खतरनाक असतं, मस्त असतं. तर चला बघूया आता काय काय नियोजन आहे, कसं कसं काय काय. मी तसं सकाळी येऊन गेली होती कारण मी कपडे नेले नव्हती ना आंघोळीला, म्हणून मग मी गेली होती येऊन आंघोळ करून गुरं पाणी पाजून गुरांना वैरण करून अशी गेली होती. तर चला मंडळी, झाली माहेरची जत्रा. आजच्या व्हिडिओमध्ये एवढंच. व्हिडिओ आवडला तर लाईक शेअर कमेंट करायला विसरू नका. भेटूया पुढच्या व्हिडिओमध्ये. तोपर्यंत बाय. जय महाराष्ट्र.